हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता आम्ही बसमधून उतरलेलो आहे जस्ट, आणि आता आम्ही निघालेलो आहे हॉटेलकडे. तर तिथं जाऊन असं झालं होतं की कधी जेवण आणि कधी झोपल, एवढं आम्ही दमलो होतो. तर चला हॉटेलमध्ये जाऊया. कोणतं आहे? तर इथे सगळे लोक वेटिंगला थांबलेले आहेत. म्हणजे आतमध्ये काय प्रोसेस वगैरे चाललेली आहे ती काय माहीत नाही, पण आतमध्ये गेल्यानंतर कळले की प्रत्येकाची वेगवेगळी रूम, आणि प्रत्येका रूममध्ये 4-4, तिघी चौघी जणी अशा असणार आहेत. आणि त्यानंतर मग सगळ्यांना रूम वगैरे कळल्यानंतर आम्ही काय केलं, रूममध्ये सामान वगैरे शिफ्ट करायच्या अगोदर जेवण वगैरे करून घेतलं, कारण खूप लेट झाला होता. खरं तर आहे ना, जेवणाचा टाईम निघून गेला होता, पण रात्रीचे वाजलेले आहेत 1. तर आम्हाला इथं जेवण त्यांनी करून ठेवलेलं, आणि अगोदरच त्यांना सांगितल्यामुळं त्यांनी आम्ही पोहोचेपर्यंत तिथपर्यंत त्यांचं हे होतं की जेवण वगैरे ह्यांना व्यवस्थित भेटलं पाहिजे वगैरे, ते सगळं आमच्या सरांनी वगैरे करून ठेवलं होतं. तर आता आम्ही आलेलो आहे रूममध्ये. ही आहे आमची रूम, ही आहे माझ्या रूममेट्स. हे आहेत रात्रीचे 2 वाजले. 2 आणि आता झोपायची तयारी चालू आहे आमची. आणि सकाळी परत उठून भस्म आरतीची पण तयारी आहे. किती वाजता भस्म आरती? 4 वाजता. फक्त 2 तास झोपायचं. अरे भस्म आरती तिथे 4 वाजता, आपल्याला 3 वाजता उठून आंघोळा करून तिथं जायचं. आताच आंघोळ करायची का? 1 तास नको, 1 तास झोपलं पाहिजे की नाही, आराम थोडासा. तसं तर मॅडम म्हणले आपण काही झोपायला नाही आलो, पण तरी पण थोडंसं एक माणूस म्हणून ते 5-10 मिनिटाची जरी झोप भेटली तरी आपलं बरं वाटतं. 5-10 मिनिटाची झोप जरी वेळा भेटली तरी हा बस आता बरोबर. ते मनाला असं समजवायचं की हा झोपले नाही थोडा वेळ, नाही तर मग ते वैशाली सारखं अरे मी झोपलेच नाही, अरे मी झोपलेच नाही असं आहे की नाही. मग वैशाली सारख्या उलट्या, अरे मी झोपले नाही रे डोक्यात. झोपलीच नाही. किती इथून तिथून आरामच केलाय तिनं. काय केलं सांग बरं. तरी तिला हे झालं नाही, त्रास झाला तिला. तर आता चला झोपतो आम्ही. ही आमची छान अशी रूम आहे, तुम्हाला परत एकदा दाखवते. ओके, ही आमची रूम आहे. हे आमचे रूममेट्स आहेत, झोपलेत कसे बघा, डोळे उघडे ठेवून अर्धे. ही आमची छान अशी रूम आहे, मस्त. ए हाय, तुझं नाव काय आहे? बोल की. नाव सांग की. अंश ना? छान. अंश लाजला. आणि इथे आहे वॉशरूम. इकडे आहे आमचा TV, पण आम्ही तो बघणार नाही आहे, आणि तसं तो कोणच नाही बघत. इथे आमच्या बॅग आहेत, इथे आम्ही झोपतोय. हे POP दाखवलं ना. आता आम्ही झोपतो. बाय, गुड नाईट. सकाळी तयार. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही झालेलो आहे रेडी आरतीसाठी. तर पहिली आरती काय आम्हाला सापडणार नाही आहे, पण आम्हाला दुसरी आरती दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही झालेलो आहे रेडी. तर मी घातलेली आहे अशी साडी. तर कशी वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर सगळेजण गेलेत, आता आम्हीच राहिलेलो आहे. आम्ही पण निघतो आता. इथं या ना, रूम मोकळे या, आंघोळ करून जायचं. मी एकटी जायची का? येणार का तुम्ही? जरा अहो सगळे चालले, सगळे जोड्या वगैरे आले, तुम्ही दोघं जण असं कसं काय करता? आळशी तुम्ही हळूहळू या खाली. तुम्ही काय त्रास देताय बाबा? आम्ही झालेलो आहे खाली. गरम होतंय का? हां. कशी दिसते? वाईट साडी नव्हती, नाही घातली मी. तुझ्याकडे माझ्याकडे अशी होती. नाही म्हणलं नको मला वाईट, कंटाळा आला त्याचा. व्हाईटचा तर तुझ्याकडे कलर नसेल. वाईट होता, पण तो एकदम असं हे झालेला होता, भरलेला असा नाही का, लाल खाली अशी डिझाईन अशी होती, त्याच्यामुळे नाही घेतलं. तर चल बाय 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 बाय.
कविता आणि वैशाली करत बसल्या. अरे उतरा ना काय तुम्ही. मग असू दे, तिला नाही यायचं तर खाऊ दे ना, मग नको जबरदस्ती करू, तिला त्रास होतोय फार. तिला म्हणून असंच बांध पटकन, कारण रिक्षा भेटणार नाही आपल्याला. तर पहिली भस्म आरती तर आम्हाला काय भेटलेली नाही आहे, कारण मॅडम म्हटलं की तुम्हाला 7 वाजता गाडी आम्ही म्हणजे रिक्षा वगैरे येतील तर तिथून तुम्ही जाऊ शकता, आरती वगैरे करून येऊ शकता. दिवसभर आरती असतातच. तर त्यानंतर मग आम्ही 7च्या आरतीसाठी म्हणजे 7 वाजता निघालो हॉटेलमधून. त्यानंतर आता इथं हा परिसर असा दिसतोय बघा, उज्जैनच्या हॉटेलच्या बाहेरचा हा परिसर आहे. मी बसले मांडीवर. लेकिन ये क्या है कि 1200 1500 ऐसे पैसे लेते हैं. असं वाटतंय हो मी मांडीवर बसले. माऊली बसल्यासारखं वाटते. नाही, एकच गुडीवर बसले ना. हाँ. हे बघा. रिक्षामध्ये जागाच नव्हती, त्याच्यामुळं मला ना ह्यांच्या मांडीवर बसावं लागून ॲडजस्ट करावं लागलं. तर आम्ही निघालेलो आहे काल भैरवला, तर तिकडे दर्शनासाठी निघालो. तर इथं रिक्षामध्ये कसं आहे माहिती आहे का, 500 रुपये घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 5 देवदर्शनं करून आणतात. तर आपल्याला काही इथं सिटीमध्ये जास्त काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही जोडीने फिरत होतो. तर आमच्यामध्ये निकिता एक होती, तर त्यांची जोडी जी आहे ती काल खूप दमली होती तिच्या मिस्टर, त्याच्यामुळे ते काय म्हटले मी नाही काय आता येत नाही, मी नंतर येतो, त्याच्यामुळे तुम्हीच जा. तर आमच्यामध्ये ती पण आली. काल भैरव मंदिरात दर्शनासाठी चाललोय. अजून पण भरपूर लांब इथे दारू घेतो, दारू काय लोकांच्या हातात पुढून नाही का, तिथून आहे ना शॉप. भैया जूते चप्पल निकालो, एंट्री इधर से, एग्जिट ये बाहर निकलने का. जूते चप्पल निकालो. उज्जैन ते उज्जैन बघा, हे आहे उज्जैन. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्यात आणि ऐकण्यामध्ये खूप फरक असतो. आपण जेव्हा नुसतं टी व्हीवर बघतो तेव्हा एवढं त्यांचं हे कळत नाही आपल्याला, म्हणजे किती लोक इथं येत असतील, भरपूर लोक, आणि कितीतरी कुठून कुठून आलेले असतात ते आपण बघू शकतो. आपण तर काहीच नाही, ते तिथं गेल्यानंतर कळतं की काय आहे नक्की. तर खूप छान वाटतं बरं का इथं आल्यानंतर. खूप लोक, विविध प्रकारचे लोक बघायला मिळतात इथं, वेगवेगळ्या प्रकारचे कुठून कुठून आलेले. तर आमचा हा अनुभव जरा खूप वेगळा होता इथला, छान वाटत होतं खूप. तर आता आम्ही इथं थोडंसं
लाईन वगैरे लावणार आहे, त्यानंतर दर्शन वगैरे असणार आहे. पण इथं आम्हाला ना उज्जैनला आलो आहे म्हटल्यानंतर ते दर्शन घेतो आहे म्हटल्यानंतर तिथलं ते तसं फील यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही इथं ना कपाळावरती ते हे लावून घेतो काहीतरी लेप वगैरे काय म्हणतात त्याला माहीत नाही मला, पण ते लावतो आहे. तर बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर चला बाय.